कालच्या भागात आपण रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा भाग सुरू केला होता आणि मग व्हेरिएबलची जी व्हॅल्यू क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॅटिस्फाय करते म्हणजेच त्या इक्वेशनचे बोथ साइड्स इक्वल होतात, व्हेरिएबलची ती व्हॅल्यू त्या इक्वेशनचे रूट म्हटली जाते. मग रूट्स फाइंड करण्याचे मेथड्स, त्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथड हे आपण कालच्या तासात अभ्यासलो आणि त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये काही उदाहरणं आपण त्या ठिकाणी सोडवलं फॅक्टरायझेशन मेथडने. त्यावर आधारित ही एक ॲक्टिव्हिटी आहे त्याच प्रॅक्टिस सेटमधली. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. मी थोडक्यात प्रश्न लिहिलेला आहे आणि मग हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे आणि इथे ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची. सेम फॅक्टरायझेशन मेथडनेच पूर्ण करायचे आणि मग या मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवताना हा जो मिडल टर्म आहे हा मिडल टर्म स्प्लिट करायचे, त्याची फोड करायची, दोन वेगवेगळ्या संख्येच्या रूपात हा टर्म लिहायचा आणि त्यासाठी या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. व्हेरिएबल लिहिण्याची आवश्यकता नाही, फक्त कोइफिशियंट √2 आणि इथला नंबर आहे कॉन्स्टंट 5√2. या दोघांचा गुणाकार जे येईल, आपण इथे जे दोन संख्या लिहिणार आहोत त्या दोघांचा गुणाकार तीच संख्या येतं, ते आपण कालच्या तासात पाहिलं. हे 5 आणि √2 आणि √2चा गुणाकार 2 येतो आणि हे गुणिले 5 म्हणजे थोडक्यात या दोन संख्याचा गुणाकार 5 × 2 = 10 येतो. आणि मग आपल्याला अशा दोन संख्या निवडायच्यात की ज्यांचा गुणाकार 10 आला पाहिजे आणि त्यांचे अल्जेब्रिक सम 7 आले पाहिजे. सिंपल आहे. 10 चे अवयव 5 × 2, गुणाकार 10 येतं आणि अल्जेब्रिक सम 7 येतं. म्हणून याचे जे अवयव लिहिणार आहेत आपण ते आहेत 5 आणि 2. 5x आणि 2x लिहायचे, ज्यांची बेरीज 7x येतं आणि ज्यांचा गुणाकार 10 येतं. हा 10 कुठून आला? या दोन संख्याचा गुणाकार. लक्षात घ्या, 5 √2 × √2 2, 5 × 2 = 10. आणि मग या दोघांची चिन्ह ठरवायचे आहेत आपल्याला. मी काल सांगितलेले जेव्हा हा कॉन्स्टंट पॉझिटिव्ह असतो तेव्हा ह्या दोन्ही फॅक्टरचा साइन सेम असतो आणि कोणता साइन द्यायचा? जो मिडल टर्मला आहे तोच साइन दोन्ही टर्मला द्यायचा, दोन्ही फॅक्टर्सला द्यायचा आहे. मिडल टर्मला पॉझिटिव्ह आहे म्हणून हे दोन्ही नंबर पॉझिटिव्ह, ह्या 10 चे फॅक्टर. म्हणून इथे लिहायचं आहे 7x च्या ऐवजी पॉझिटिव्ह साइन लिहिण्याची गरज नाही, 5x आणि 2x हे दोन फॅक्टर 5 आणि 2. आणि मग पुढच्या स्टेपला ह्या दोघांमध्ये x हा व्हेरिएबल कॉमन येतो x² आणि x मध्ये. मग इथे नॉन कॉमन राहतं √2. x² मधला x गेला x प्लस x कॉमन गेला 5, इथे नॉन कॉमन राहतं म्हणजे √x + 5. त्यानंतर या दोघांमध्ये काय कॉमन येतं बघा. ऑब्झर्वेशनने इथं लक्षात येतं की कॉमन काहीच दिसत नाही, पण 2 चा अर्थ 2 चे अवयव आपण असं लिहू शकतो √2 आणि √2. या दोघांचा गुणाकार 2 येतो म्हणून 2 चे फॅक्टर आपण √2 × √2 लिहू शकतो. म्हणजे हा 2 याचा अर्थ इथे √2 × √2 होतं आणि मग हा इथला एक √2 त्या दोन पैकी आणि हा √2 कॉमन घेतलेला आहे. आणि मग या दोन √2 पैकी एक कॉमन गेला तर ह्या दोनचे फॅक्टर्स √2 आणि √2 एक कॉमन मध्ये गेला आणि एक कॉमन मध्ये राहणार √2 व्हेरिएबल x प्लस √2 कॉमन गेला, इथे नॉन कॉमन राहतो 5. सेम ब्रॅकेट येतो, लक्षात घ्या, पण कळण्यासाठी मी डिटेल सांगितलेलं आहे. मग हा ब्रॅकेट कॉमन येतो √2 x
प्लस 5 आणि इथला नॉन कॉमन एक्स प्लस √2 ऑलरेडी दिलेला आहे. आणि मग एक तर या दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे, याचा अर्थ या ठिकाणी एक तर हा पहिला टर्म तरी 0 असायला पाहिजे किंवा दुसरा टर्म तरी 0 असायला पाहिजे. या दोघांचा गुणाकार 0 याचा अर्थ एक तर √x प्लस 5 इज इक्वल टू 0 किंवा x प्लस √2 इज इक्वल टू 0. आणि मग x ची किंमत काढायची आपल्याला. हा प्लसचा 5 इकडे जाऊन मायनस होईल. आपण वाटल्यास इथे जे काही रफमध्ये कॅल्क्युलेशन करणार आहेत ते पुढे लिहिलं तरी चालतं. याला असं सिम्प्लिफाय करायचं, √2x प्लसचा 5 मायनस होतो म्हणून x इज इक्वल टू -5 अपॉन √2. आणि मग यानंतरची स्टेप x ची व्हॅल्यू इथे आपण कॅल्क्युलेशनमध्ये केलो, -5 अपॉन √2. आणि हे x प्लसचा √2 डायरेक्ट तिकडे जाऊन मायनस होतो म्हणून x इज इक्वल टू -√2. अशा प्रकारे हा पहिला रूट -5 अपॉन √2 अँड -√2 आर दी रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. तर बघा हे 7x चे जे फॅक्टर्स आलेले आहेत या दोघांचा गुणाकार हा करणं आवश्यक आहे. सिंपल आहे, √2 गुणिले √2 2 आणि हे 5 2 जा 10 आणि 10 चे हे फॅक्टर. बाकी कॉमन घेताना या 2 चे फॅक्टर हे असं √2 इंटू √2 लिहिलेलं आहे. एक √2 कॉमन घेतलेलं आहे. हे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. बाकी सर्व भाग सोपं आहे. अशा प्रकारे हे दोन या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स मिळाले. पहा हे 8वं गणित प्रॅक्टिस सेट म्हणून या उदाहरणाला स्टार केलेले पुस्तकात. हे आत्ता जे ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण केलो जवळपास त्या प्रकारचंच उदाहरण आहे, थोडासा फरक आहे. हा क्वाड्रॅटिक कोइफिशियंट आणि हा कॉन्स्टंट यांचा पहिल्यांदा गुणाकार करायचा. इथे 3 आहे आणि इथे 2 आहे आणि दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणून 3 2 जा 6 या दोघांचा गुणाकार. आता 6 या नंबर्सचे असे फॅक्टर लिहायचे की त्यांची अल्जेब्रिक सम बघा -2 √6 आले पाहिजे. आता याचे फॅक्टर्स 6 1 जा 6, 3 2 जा 6 असे पेर येतात. पण या दोघांची सम √6 येणं शक्य नाही, या दोघांची सम √6 येणं शक्य नाही. म्हणजे याचे फॅक्टर्स आपल्याला सर्सच्या स्वरूपात लिहायचे, रूट्सच्या रूपात लिहायचे, ज्यांचा गुणाकार 6 येईल आणि ज्यांची अल्जेब्रिक सम 2 √6 येईल. हे बघा √5 प्लस √5 यांची बेरीज येतं. लाईक सोर्स आहेत, आपण 9वी मध्ये शिकलो. हा √5 प्लस हा √5 2 टाइम्स येतो. √9 प्लस √9 हा √9 2 टाइम्स येतो. त्या प्रकारे आपल्याला इथं या 6चे फॅक्टर्स लिहिता येतात. स्क्वेअर रूट ऑफ 6 आणि स्क्वेअर रूट ऑफ 6 या दोघांचा गुणाकार √6 इंटू √6 6 येतो, म्हणजे अपेक्षित गुणाकार येतो. आणि या दोघांची बेरीज मी आता सांगितल्याप्रमाणे √6 प्लस √6 2 टाइम्स √6 होतं म्हणजे 2 √6 येतो. म्हणजे अपेक्षित बेरीज येतं, अपेक्षित गुणाकार येतो. असे हे दोन फॅक्टर्स आहेत. आणि जर गुणाकार पॉझिटिव्ह असेल, गुणाकार निगेटिव्ह असेल तर दोन्ही फॅक्टरचे चिन्ह भिन्न असतात. आणि गुणाकार पॉझिटिव्ह असेल तर दोन्ही फॅक्टरचे चिन्ह सेम असतात. मिडल टर्मचं साइन या दोघांनाही लिहायचं. -√6 -√6 मायनस मायनस प्लस होतो. √6 आणि √6 चा गुणाकार 6 येतो आणि या दोघांची बेरीज होतं 2 √6 येतं आणि सेम साइन आहे तो मायनस येतो. म्हणून लक्षात घ्या याचे हे रिक्वायर्ड फॅक्टर्स आहेत. पुढची स्टेप 3x² आणि मग हा मिडल टर्म च्या ऐवजी -√6 व्हेरिएबल x अगेन -√6 व्हेरिएबल x प्लस 2 इज इक्वल टू 0. इथे ऑब्झर्वेशन करा थोडंसं, दोन्ही फॅक्टर सेम आहेत. मागे एक उदाहरण असं झालेलं आहे. आणि जेव्हा दोन्ही फॅक्टर सेम येतात पुढे लक्षात घ्या
या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन्ही रूट्स सेम येतात जेव्हा जेव्हा दोन्ही फॅक्टर सेम असतात. पुढे कळेल. त्यानंतर पुढच्या स्टेपला या दोघांचा ग्रुप करायचा आणि मग या दोघांमध्ये कॉमन काय येतं ते पहा. इथे सध्या स्थितीमध्ये x हा एकच टर्म कॉमन दिसतोय, पण आपल्याला हे 3 चा फॉर्म बदललो, रूट 6 चा जर फॉर्म बदललो तर याच्यामध्ये कॉमन टर्म येऊ शकतो. ते लिहितोय मी इथं. 3 ला आपण रूट 3 इंटू रूट 3 म्हणजेच या दोघांचा गुणाकार 3 येतो असं लिहू शकतो आपण. आणि मग व्हेरिएबल एक्स स्क्वेअर मायनस रूट 6 ला आपण असं लिहू शकतो रूट 3 इंटू रूट 2. बघा, रूट 6 चे फॅक्टर रूट 3 इंटू रूट 2. या गुणाकारामध्ये या रॅडिकंड्सचा गुणाकार येतो 3 2 जा 6 आणि मग या दोघांचा गुणाकार 3 येतो. आपण व्हॅल्यू न बदलता फक्त फॉर्म बदललो जेणेकरून या दोघांमध्ये रूट 3 कॉमन घेऊ शकतो. इथला व्हेरिएबल एक्स मायनस इथं सेम तेच रूट 6 चे अवयव असेच लिहायचे रूट 3 इंटू रूट 2 व्हेरिएबल एक्सला एक्स आणि मग पुन्हा कॉमन येण्यासाठी या 2 ला फॉर्म बदलून लिहायचंय. आताच्या अगोदरच्या उदाहरणाप्रमाणे 2 चे फॅक्टर आपण रूट 2 इंटू रूट 2 लिहू शकतो इज इक्वल टू 0. बघा, हा रूट 3 इंटू रूट 3 च्या फॉर्म मध्ये लिहिलं. रूट 6 चे फॅक्टर रूट 3 इंटू रूट 2 3 2 जा रूट 6 येतं. पुन्हा रूट 6 चे फॅक्टर तेच आणि 2 चे फॅक्टर रूट 2 इंटू रूट 2. आणि मग आता याच्या पुढे कॉमन घ्यायचं. या दोघांमध्ये रूट 3 कॉमन येतो आणि एक्स स्क्वेअर आणि एक्स मधून एक्स कॉमन येतो. रूट 3 कॉमन घेतल्यानंतर दुसरा रूट 3 नॉन कॉमन राहतो. एक्स स्क्वेअर मधला एक्स गेल्यानंतर एक्स नॉन कॉमन राहतो मायनस रूट 3 कॉमन घेतलो, एक्स कॉमन घेतलो, नॉन कॉमन राहतो रूट 2 मायनस इथला चिन्ह द्यायचा. या दोघांमध्ये मात्र फक्त रूट 2 कॉमन येतो आणि जे नॉन कॉमन येतात ते सेम हा ब्रॅकेट असतो. इथला रूट 3 आणि हा एक्स मायनसने प्लसला डिवाइड केल्यानंतर मायनसच येतं आणि मग रूट 2 याच्यातला कॉमन गेल्यानंतर नॉन कॉमन रूट 2च राहतो इज इक्वल टू 0. पहा, ब्रॅकेट पुन्हा सेम आलेले, कॉमन घेता येतं आणि मग सेकंड ब्रॅकेटमध्ये इथला नॉन कॉमन. इथं लक्षात घ्या गुणाकाराचं चिन्ह असतं कारण हे दोन ब्रॅकेट फॅक्टर्स असतात. इथे प्लसचं चिन्ह येत नाही, गुणाकाराचं चिन्ह येतं, लक्षात घ्या. हा ब्रॅकेट रूट 3x मायनस रूट 2 इज इक्वल टू 0. हे फॅक्टर्स आहेत आणि मग या दोघांचा गुणाकार 0 आहे. याचा अर्थ एक तर हा फॅक्टर इज इक्वल टू 0 असायला पाहिजे और हा तरी फॅक्टर 0 असायला पाहिजे असं गृहीत धरून उत्तर शोधलं जातं. देअरफॉर रूट 3x इज इक्वल टू मायनसचा रूट 2 प्लस होतो और रूट 3x सेम मायनसचा रूट 2 प्लस होतो. म्हणून x इज इक्वल टू हा रूट 2 हा इकडे डिनॉमिनेटरमध्ये येतो रूट 2 डिवाइडेड बाय रूट 3 और अगेन x इज इक्वल टू रूट 2 डिवाइडेड बाय रूट 3. बघा, x चे दोन्ही व्हॅल्यू सेम आलेले आहेत. मी आता सांगितलं होतं जेव्हा वर फॅक्टर सेम येतात तेव्हा दोन्ही रूट्स सेम येतात. हे लक्षात ठेवा, पुढे पण कामाला येणार आहे. therefore रूट 2 अपॉन रूट 3 and रूट 2 अपॉन रूट 3 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहा, प्रॅक्टिस सेट मधलं हे पुढचं उदाहरण थोडंसं वेगळ्या स्वरूपात दिलेलं आहे. याच्या पुढचे गणित त्याच्यामध्ये थोडा चेंज केलेले आहे. आपण मागच्या वर्षी पॉलिनोमियल्सचे फॅक्टर वेगवेगळ्या प्रकारे फाइंड करता येतात हे पाहिलं. काही पॉलिनोमियल हे डिफरन्स ऑफ परफेक्ट स्क्वेअर्स पुढच्या उदाहरणात येईल, जसं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये असतात. आणि अशा पॉलिनोमियल्सचे हा परफेक्ट स्क्वेअरचा डिफरन्स आहे. याचे फॅक्टर्स
ए प्लस बी आणि ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये येतात हे आपण पॉलिनोमियल्स या धड्यामध्ये शिकलो. हेच एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणून आपण वापरतो. आणि मग काही ठिकाणी फॅक्टरायझेशनसाठी हा फॉर्म्युला सुद्धा यूज होतो, पुढे लक्षात घ्या. आणि मग त्या प्रकारचं एखादं उदाहरण आहे का आपण नीट निरीक्षणाने त्या ठिकाणी ठरवायचंय. आता यामध्ये पहा, हे जे इक्वेशन दिलेले आहे ह्याला सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्याला, तेव्हा हा क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये येईल. आणि मग बघू फॅक्टरायझेशन याचं कोणत्या पद्धतीने करता येईल. याला सिम्प्लिफाय करण्यासाठी एकतर 2m ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करता येतं, किंवा दोन्ही साईडला जर 2 ने डिवाइड केलं आपण इथे तर हा रेड्यूस होतो. 2 ने याला डिवाइड केल्यानंतर इथे m राहतं आणि ब्रॅकेट m मायनस 24 इज इक्वल टू 2 ने याला डिवाइड केल्यानंतर 25 डिवाइडेड बाय 2. किंवा हे दोन गुणाकारातले इकडे भागाकारात येतात, 50 भागिले 2 25 येतात, दोन्हीचा अर्थ तेच आहे. आणि मग इथे आता ब्रॅकेट रिमूव्ह करू आपण. m इंटू m m स्क्वेअर मायनस 24 इंटू 24m प्लसचा 25 इकडे येऊन मायनस होतो आणि इज इक्वल टू 0. पहा, आता हा इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेले आहे. आणि मग स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन आल्यानंतर पुढे हे लक्षात ठेवा, काही वेळा ह्या सूत्राचा उपयोग होतो. पुढे एखादं उदाहरण येईल. मग इथे मात्र हा ट्रायमोनोमियलच्याच फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंतचे जे अगोदरचे गणित आपण सोडवलो मिडल टर्मला स्प्लिट करून, तसंच हे उदाहरण सोडवायचं आहे. इथे कोइफिशियंट 1 आहे, हे मायनस 25 आहे, म्हणून दोघांचा गुणाकार 25 एक 25 मायनस येतं. आणि मग 25चे असे अवयव लिहायचे की त्याची अल्जेब्रिक सम मायनस 24 आली पाहिजे. सिंपल आहे, 25चे अवयव दोनच शक्य आहेत, 25 एक 25. आणि मग गुणाकार मायनस आहे. गुणाकार मायनस असताना दोघांचा चिन्ह डिफरंट असतो, गुणाकार प्लस असताना दोघांचा चिन्ह सेम असतो. जेव्हा सेम असतं तेव्हा मिडलचाच साईन दोघाला द्यायचं, आणि जेव्हा डिफरंट असतं तेव्हा मिडलचाच साईन मोठ्याला द्यायचं. मायनस आहे मोठ्याला मायनस द्यायचं, आणि डिफरंट साईन म्हणून दुसऱ्याला अपोजिट साईन द्यायचं. बघा, व्हेरीफाय करा. या दोघांचा गुणाकार मायनस 25 येतो आणि या दोघांतला डिफरन्स मायनस 24 येतो. हेच रिक्वायर्ड फॅक्टर्स आहेत. m स्क्वेअर मायनस 25 व्हेरिएबल m प्लस 1 लिहिण्याची गरज नाही, व्हेरिएबल m लिहावं लागतं. मायनस 25 इज इक्वल टू 0. तुम्ही हे लिहिताना m अगोदर आणि हा 25m नंतर लिहिला तरी चालतं, याच्यामधला ऑर्डर चेंज चालतो, उत्तर सेम येतं. या दोघांमध्ये m कॉमन आहे, नॉन कॉमन m मायनस 25, इथला चिन्ह जो आहे तोच द्यायचा. आणि या दोघांमध्ये कॉमन टर्म नाही, अशा वेळेस 1 हा फॅक्टर यांचा कॉमन टर्म घेता येतो, आणि m प्लसने मायनसने डिवाइड केल्यानंतर मायनसच येतं. ब्रॅकेट सेम येतात, लक्षात घ्या. आणि जर ब्रॅकेट सेम नाही आले तर आपलं कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकलेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि याच्यानंतरच्या स्टेपला मात्र लक्षात ठेवा, हे जे दोन ब्रॅकेट येतात यांच्यामध्ये प्लसचं चिन्ह नसतं, गुणाकार असतं, कारण हे फॅक्टर्स आहेत, लक्षात घ्या. हे कॉमन, आणि हे फॅक्टरायझेशन करण्याची ही रीत आहे. कॉमन घ्यायचं, नॉन कॉमन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं. हे दोन ब्रॅकेट हे आपले फॅक्टर्स आहेत, आणि या दोघांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे एक तर हा टर्म 0 असायला पाहिजे किंवा हा टर्म 0 असतो. आणि मग m इज इक्वल टू मायनस 25 प्लस होईल, m इज इक्वल टू प्लसचा वर मायनस होईल. देअरफॉर शेवटी उत्तर लिहायचं आहे 25 अँड मायनस 1 आर रूट्स किंवा सोल्युशन्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहा नेक्स्ट एक्झाम्पल. मी आता सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आपल्याला हा टर्म राईट साईडला आणूया. 25m स्क्वेअर हा राईट साईडचा टर्म प्लसचा 9 इकडे येऊन मायनस होईल. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे पहा, ऑब्झर्वेशन करा.
25 परफेक्ट स्क्वेअर आहे, m स्क्वेअर m चा स्क्वेअर आहे, 9 3 चा स्क्वेअर आहे आणि या दोन स्क्वेअर्स मध्ये हा फरक आहे, डिफरन्स आहे. आणि थोडक्यात हा इक्वेशन जो आहे याच्यातला हा जो पॉलिनोमियल आहे, लेफ्ट साइड जी आहे ती या फॉर्म मध्ये आहे. याला म्हणतात डिफरन्स ऑफ टू स्क्वेअर्स. आणि जेव्हा पॉलिनोमियल या फॉर्म मध्ये असतो तेव्हा त्याचे फॅक्टर्स या दोघांची बेरीज एका ब्रॅकेटमध्ये, या दोघांची वजाबाकी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, हे दोन फॅक्टर्स आहेत बघा, इथे गुणाकार आहे, हे दोन ब्रॅकेट त्या पॉलिनोमियलचे फॅक्टर्स असतात. हे आपण मागच्या वर्गात अभ्यासलो. याच फॉर्म्युलेचा यूज आपण इथे करू शकतो. त्यासाठी पहिल्यांदा हे जे स्क्वेअर्स आहेत ते आपल्याला या फॉर्म मध्ये लिहून घ्यावे लागतात. म्हणून पुढची स्टेप 25 5 चा स्क्वेअर आहे, m स्क्वेअर हा m चा स्क्वेअर आहे आणि कोएफिशियंट आणि व्हेरिएबल आल्यामुळे याला ब्रॅकेट करायचं आहे. 5m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9 म्हणजे 3 चा स्क्वेअर, याला ब्रॅकेट केला तरी चालतं, नाही केला तरी चालतं, कारण फक्त कॉन्स्टंट आहे. आणि मग हा a चा स्क्वेअर मायनस हा b चा स्क्वेअर आणि मग याचे फॅक्टर्स a प्लस b. a म्हणजे फक्त 5m प्लस b म्हणजे 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. या दोघांची बेरीज, या दोघांची वजाबाकी, हे दोन फॅक्टर्स आहेत, इज इक्वल टू इक्वेशन आहे 0. मग याच्या पुढची रीत आयदर 5m प्लस 3 इज इक्वल टू 0 और 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. 5m इज इक्वल टू प्लसचा 3 मायनस होतो, m इज इक्वल टू मायनस 3 अपॉन 5 और 5m इज इक्वल टू मायनसचा 3 प्लस होतो, m इज इक्वल टू 3 upon 5. Therefore minus 3 upon 5 and 3 upon 5 are roots of given quadratic equation. पहा, शेवटचे दोन उदाहरण आहेत या प्रॅक्टिस सेटमध्ये. त्या प्रॅक्टिस सेटमध्ये जवळपास सर्व उदाहरण घेतलेले आहेत फॅक्टरायझेशन मेथडचे, कारण त्यांच्यामध्ये थोडासा स्लाइड चेंज होता. मग आता या उदाहरणामध्ये पहा, पहिल्यांदा हा राईट साईडचा टर्म लेफ्ट साईडला आणूया आपण. 7m स्क्वेअर मायनस 21m इज इक्वल टू 0. मग आता हा लेफ्ट साईडचा जो पॉलिनोमियल आहे, मी आता सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा स्क्वेअर आहे का ते पाहायचं. m स्क्वेअर स्क्वेअर आहे पण 7 स्क्वेअर नाही, 21 स्क्वेअर नाही, म्हणून हा आत्ताच्या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व करता येणार नाही. फॅक्टरायझेशनचे वेगवेगळे मेथड्स आपण पाहिले होतं. फॉर्म्युल्याच्या नुसार सोडवता येतं, स्प्लिट मिडल टर्म करून सोडवता येतं. त्याच्या अगोदर सर्वात बेसिक त्या ठिकाणी मेथड आहे फॅक्टरायझेशनची, कॉमन घेऊन या ठिकाणी फॅक्टरायझेशन करता येतं. मग या बायनोमियलमध्ये बघा, कॉमन घेऊन आपल्याला फॅक्टरायझेशन करता येतं. या दोघांमध्ये काय कॉमन आहे? या दोघाला कशाने भाग जातं? 7 ने भाग जातं, म्हणून 7 हा फॅक्टर कॉमन आहे आणि m हा व्हेरिएबल कॉमन आहे. 7 एक 7, m ने m स्क्वेअरला भागल्यावर नॉन कॉमन राहतं m, मायनस 7 ने 21 ला भागल्यावर 7 त्रिक 21, m कॉमन गेलेले इज इक्वल टू 0. बघा, इथे गुणाकार असतं म्हणजे या दोघांचा गुणाकार 0 आहे. हे दोन फॅक्टर आपल्याला मिळालेले. मग या दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे म्हणजे एक तर 7m इज इक्वल टू 0 असायला पाहिजे, किंवा मग हा दुसरा फॅक्टर m मायनस 3 इज इक्वल टू 0 असतो आणि मग m इज इक्वल टू 0 हा 7 इकडे भागाकारात येतो आणि m इज इक्वल टू शून्याला कोणत्याही संख्येने भागाकार 0 येतो, म्हणून m ची व्हॅल्यू 1 आलेली आहे 0 और m इज इक्वल टू मायनसचा 3 इकडे येऊन प्लस होतो, ही आलेली आमची दुसरी व्हॅल्यू 3. Therefore 0 and 3 are roots of given quadratic equation. या प्रकारे 0 आणि 3 या इक्वेशनचे रूट्स आहेत.
आता हे मात्र लक्षात घ्या, जे परफेक्ट स्क्वेअरचा डिफरन्स होता त्या स्वरूपात या उदाहरणाला लिहिता येतं, त्याचा फॉर्म बदलता येतो. या पद्धतीने पहा, हा एम स्क्वेअर मायनस 11 हा परफेक्ट स्क्वेअर नाही, मग आपल्याला हा या फॉर्ममध्ये लिहिता येतो. याचा रूट घ्यायचा आणि याचा स्क्वेअर करायचा, म्हणजे त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही, त्याचा फॉर्म बदललाय. पहा हे बघा, रूट 11 चा स्क्वेअर हा 11 येतो, म्हणजे 11 ही ती व्हॅल्यू सेम आहे, फक्त आपण याचा फॉर्म बदललो. याच्यामुळे झालं काय, या फॉर्म मध्ये आला. पहा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हे बघा फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. आणि मग याच्या पुढे फॅक्टर लिहिणे सोपं होईल आपल्याला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी म्हणजे हा फर्स्ट टर्म प्लस हा सेकंड टर्म, आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये हा फर्स्ट टर्म मायनस हा सेकंड टर्म इज इक्वल टू 0. देअरफॉर मग याच्या पुढची रीत सेम आहे. m इज इक्वल टू प्लसचा रूट 11 राईट साईडला जाऊन मायनस होतो, मायनस रूट 11, और m इज इक्वल टू हा मायनसचा इकडे येऊन प्लस होतो रूट 11. देअरफॉर मायनस रूट 11 and root 11 are roots of given quadratic equation.